नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 5 पासून डिस्कस करूया. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा, आपल्याला म्हटलं आहे की टू साऊंड वेव्ह ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ 330 मीटर पर सेकंड. इफ देअर फ्रिक्वेन्सी आर ऑल्सो आयडेंटिकल अँड आर इक्वल टू द 540 हर्ट्स, what will be the phase difference between the wave at a point 3.5 meter from one source and 3 meter from the other if the sources are in the phase. बघा, अतिशय सोपी असा क्वेश्चन आहेत. यामध्ये बघा, टू साऊंड वेव्ह ट्रॅव्हल ॲट अ स्पीड. आपल्याला स्पीड दिलेली आहे. किती दिलेली आहे? दोन वेव्हची स्पीड किती दिलेली आहे? 330 मीटर पर सेकंड. वेव्ह इतक्या स्पीडनं ट्रॅव्हल करत आहे. इफ देअर फ्रिक्वेन्सी आर ऑल्सो आयडेंटिकल. आणि ते किती आहे म्हणते फ्रिक्वेन्सी? दोघांची फ्रिक्वेन्सी सारखी आहे. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 540 हर्ट्स. व्हॉट विल बी द फेज डिफरन्स? आपल्याला फेज डिफरन्स किती आहे ते विचारलेलं आहे. फेज डिफरन्स काढायचा आहे. द वेव्ह ॲट अ पॉइंट 3.5 मीटर फ्रॉम वन सोर्स. म्हणजे आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे की एक वेव्ह त्याच्या सोर्स पासून 3.5 मीटर वर आहे आणि दुसरी वेव्ह जी आहे हे 3 मीटर वर आहे. फ्रॉम द अदर्स. तर आपल्याला फेज डिफरन्स काढायचा आहे. फेज डिफरन्स म्हणजे आपल्याला डेल्टा फाय काढायचा आहे. डेल्टा फाय काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल एक्स. पण आपल्याला डेल एक्स ची किंमत माहिती आहे. 2 पाय बाय लॅम्बडा डेल एक्स आहे आपल्याकडे. चेंज डिस्टन्स म्हणजे किती चेंज झाला? x1 मायनस x2 आपण म्हणू शकतो. x1 मायनस x2. पण आपल्याकडे कोणती व्हॅल्यू नाही आहे? लॅम्बडाची व्हॅल्यू नाही आहे. म्हणजे डेल्टा फाय काढण्यासाठी आपल्याला लॅम्बडाची गरज आहे. तर लॅम्बडा कसा काढायचा? तर लॅम्बडा काढण्यासाठी आपल्याला एक रिलेशन माहित होतं. काय फॉर्म्युला आपल्याकडे? v इक्वल्स टू एन लॅम्बडा आणि लॅम्बडाचं रिलेशन होणार v बाय एन. तर व्हॅल्यू पुटअप करूया. तर लॅम्बडा v ची व्हॅल्यू दिली आहे 330 आणि n ची व्हॅल्यू किती दिली आहे? 540. याला सॉल्व्ह करूया. 0 गेट कॅन्सल आणि इथं बघा 3 आणि 3 6 आणि 5 आणि 4 9. म्हणजे याला 3 भाग जाते. 11 त्रिक 33 आणि 18 त्रिक 54 म्हणजे 18 येणार. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू येणार आपल्याकडे 11/18. तर हे लॅम्बडाची व्हॅल्यू इथं आता पुटअप करून देऊ आपण. तर काय होणार? डेल्टा फाय 2 पाय लॅम्बडाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 11/18 इंटू x1 मायनस x2. x1 किती आहे आपल्याकडे? 3.5 मायनस 3. 18 हा बघा खाली आहे, म्हणजे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. तर हा वरचा तो न्यूमिनेटरला, त्याचा खालचा वर जात असतो. म्हणजेच डेल्टा फाय होणार आपल्याकडे 18 हा वरता गेला म्हणजे 2 इंटू 18 इंटू पाय डिवाइड मध्ये 11 राहिला आणि 3 पॉईंट मधून 3 केल्यानंतर 0.5. 0.5 म्हणजेच किती आपल्याला लिहिता येते? 1/2. सिंपल. अरे 0.5 म्हणजे 1/2 ना, अर्धा ना. तर याला कट करायचा, सॉल्व्ह करायचा. बघा म्हणजेच काय होणार? 2 गेट कॅन्सल. तर आला 18/11. तर याला सॉल्व्ह करायचं. 18 पाय बाय 11. 11 याला डिवाइड करू. त्यानंतर आपल्याकडे व्हॅल्यू भेटणार
1.633 वाढत जाणार, म्हणजे 4 करून टाका नियरली. तर हे भेटणार व्हॅल्यू फेज डिफरन्स. तर आता क्वेश्चन नंबर 6 डिस्कस करूया बघा. Two wire of the same material and the same cross section are stretched on a sonometer. One wire is loaded with 1.5 kg and another is loaded with 6 kg. The vibrating length of first wire is 60 centimeter and the fundamental frequency of vibration is same as that of the second wire. Calculate the vibrating length of the other wire. बघा, तर आपल्याला बघा काय म्हटलं आहे, तर एक सोनोमीटरवर स्टार्टिंगला त्यांनी काय केलेलं आहे, वायर जो आहे यावर वायर एक स्ट्रेच केलेला आहे, वायर स्ट्रेच केलेला आहे, यावर लोड लावलेला आहे त्यांनी, यावर लोड अटॅच केलेला आहे. सगळ्यात आधी 1.5 kg एक वायर झाला. दुसरा बघा, दुसरा एक वायर आहे, पण मटेरियल सेम आहे, सेम मटेरियलचा म्हटलाय त्यांनी, मटेरियल आणि सेम क्रॉस सेक्शन एरिया. दुसऱ्या वायरवर त्यांनी किती लोड अटॅच केलेला आहे, 6 kg. बघा, हे 6 kg आहे. The vibrating length of first wire is 60 centimeter. म्हणजे याची जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे, समजा इथं ब्रिज जर पडले आपण, हे ते व्हायब्रेटिंग लेंथ आहे म्हणते त्याची 60 centimeter. And the fundamental frequency of vibration is same. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी या दोघांची सेम दिलेली आहे, टफ सेकंड. चला तर गिवन मध्ये बघा, गिवन मध्ये काय दिलेलं आहे, गिवन मध्ये लेंथ दिलेली आहे, व्हायब्रेटिंग लेंथ दिली आहे पहिल्याची 60 सेंटीमीटर. तर आपल्याला 60 ला काय लिहिता येईल बघा, 60 इंटू 10⁻⁻2 मीटर. चला तर L1 झालेला आहे. दुसरी गोष्ट, दोन वायर दिलेला आहे, सेम मटेरियल दिलेला आहे त्यांनी, सेम मटेरियल आणि सेम क्रॉस सेक्शन एरिया, सेम क्रॉस सेक्शन आहे. म्हणजेच त्याचं जे मास पर युनिट लेंथ आहे, तुम्ही टॉपिक मध्ये पाहिलं असेल, एक टर्म आली होती मास पर युनिट लेंथ. मास पर युनिट लेंथ आपण त्याला एम ने डिनोट करतो. तर हे दोघांचे सारखे होणार दोन्ही केसमध्ये, या पहिल्या केस आणि दुसऱ्या केसमध्ये. M1 M2 इक्वल्स टू M. तुम्ही या गोष्टीला बरोबर समजून घ्या, हे मास पर युनिट लेंथ आहे, सिंपल एक सिंगल मास नाही आहे. म्हणजे वायर सेम मटेरियलचे असल्यामुळे आणि त्यांचा क्रॉस सेक्शन सारखा असल्यामुळं त्यामधले जे मास पर युनिट लेंथ आहे, एका पर्टिक्युलर युनिटची लेंथ, ते सारखी होणार या वायरची आणि या वायरची. आपण त्याला एम म्हटलं. चला तर नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला टेन्शन जर आपण फाइंड आउट करतो म्हटलं T1, तर टेन्शन काय असते, मास इंटू ग्रॅव्हिटी. म्हणजे लक्षात ठेवा की टेन्शन हा एक फोर्स आहे, फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर T1 जर आपण फाइंड आउट करतो म्हटलं काय होणार, सगळ्यात पहिले लोड किती अटॅच केलेला आहे, ठीक आहे, ह्याला 1 म्हणूया. पहिल्या वायरवर लोड किती अटॅच केला आहे, 1.5 kg. तर इथं 1.5 ठेवायचं आणि हा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी तसाच ठेवा, T1. सिमिलरली T2 काय होणार आहे, M2 इंटू G. M2 काय आहे आपल्याकडे, M2 ची व्हॅल्यू आहे 6 इंटू G, आपल्याला T2. तर आपल्याकडे T1 आहे, T2 आहे. तर त्यांनी काय म्हटलंय, बट फ्रिक्वेन्सी दोघांची सारखी आहे म्हणते, फ्रिक्वेन्सी दोघांची सारखी आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. समजा हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पहिल्याची असेल आणि हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दुसऱ्याची असेल, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला माहित असायला हवी. वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 1/√2
टॉइस L1 बाय रूट T1 बाय M अँड N2 काय आहे रे आपल्याकडे 1 बाय टॉइस L2 T1 बाय M. तर दोघांची फ्रिक्वेन्सी सारखी दिलेली आहे म्हणजे 1 बाय टॉइस L1 रूट T1 बाय M इक्वल्स टू 1 बाय टॉइस L2 रूट T2 बाय M. M सारखा आहे हा. चला तर आता जे कट होते त्याला कट करायचा आणि आपल्याला L2 ची व्हॅल्यू काढायची आहे हे लक्षात ठेवायचं फक्त. 2 2 गेट कॅन्सल. त्याला रिअरेंज करा पटापट. L2 ला या साईडने घेऊन जाऊ आपण डायरेक्ट. तर इथे L2 येणार. L1 ला या साईडने नाही म्हणजे इथे L1 येणार बघा. तसंच राहणार. हे तसंच राहील. T2 बाय M याला आपण तसंच ठेवलेला आहे. या टर्मला तसंच ठेवलेला आहे. ठीक आहे. L2 ला नेला आहे तिकडे फक्त. L1 ला या साईडनं आणलं. ठीक आहे. L1 तर डिवाइड होता इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय. आता या टर्मला मल्टिप्लाय आहे. हे टर्म इथं त्या साईडने डिवाइड होऊन जाणार. डिवाइड होऊन जाणार म्हणजे डायरेक्ट M वरती जाणार. T1 खालती येणार. बर तर याला कंबाईन करून टाकू. L2 बरोबर L1 याला कंबाईन होणार आहे T2 बाय M इंटू M बाय T1. MM गेट कॅन्सल होणार म्हणजे L2 चा फॉर्म्युला L1 आणि रूट मध्ये T2 बाय T1. तर L2 ची व्हॅल्यू होणार आपल्याकडे बघा. L1 आपल्याकडे काय दिलेलं आहे L1 ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी इथे बघा 60 इंटू 10 टू पॉवर मायनस 2 60 इंटू 10 टू पॉवर मायनस 2 आणि रूट मध्ये दिलेला आहे T2 ची व्हॅल्यू आपण मगाशी फाइंड आउट केली आणि त्या T1 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. हे दोन्ही व्हॅल्यू पुटअप करून द्या. T2 ची व्हॅल्यू आहे 6 इंटू G आणि T1 ची व्हॅल्यू आहे 1.5 इंटू G गेट कॅन्सल. तर याला सॉल्व्ह करूया बघा. 60 इंटू 10 पॉवर मायनस 2 एक गोष्ट लक्षात ठेवायची जर डिनॉमिनेटर म्हणजे हा जो पॉइंट जर आपल्याला काढायचा असेल त्याला 10 न मल्टिप्लाय करावं लागेल कारण डिजिट 1 आहे म्हणून. पण 10 न जर याला खाली मल्टिप्लाय केलं तर वरतं पण 10 न मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे वरतं 60 होणार आणि खालचा पॉइंट निघून जाणार. तर याला डिवाइड केलं तर 15 1 15 15 चौक 60 10 चा पॉवर मायनस 2 हा आणि तर रूट मध्ये काय येणार आहे 4 येणार. 60 इंटू 10 पॉवर मायनस 2 रूट 4 म्हणजे 2 6 2 जा 12 आणि हा 0 इंटू 10 पॉवर मायनस 2 मायनस 2 म्हणजे हा पॉइंट लेफ्ट साइडने शिफ्ट होणार मग संख्या लहान होणार म्हणजेच किती होणार 1.2 आणि युनिट आहे मीटर. क्वेश्चन नंबर 7 मध्ये बघा काय म्हटलंय तर एक पाईप आहे म्हणते बघा पाईप क्लोज ॲट वन एंड कॅन प्रोड्यूस ओव्हरटोन ॲट फ्रिक्वेन्सी. आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहेत 3 फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. कॅल्क्युलेट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बघा. यामध्ये म्हटलंय बघा एक पाईप आहे जो एका साइडनं क्लोज आहे आणि त्यामध्ये या फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस होत आहे बघा. प्रोड्यूस ओव्हरटोन ॲट अ फ्रिक्वेन्सी बघा. तर आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायची आहे. तर यामध्ये दिलेल्या आहेत जी फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत आधी हे तर कॉन्सिक्युटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे का चेक करून घेऊ. कॉन्सिक्युटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे लगतची फ्रिक्वेन्सी आहे का चेक करू. लगतची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय रे म्हणजे यामधला डिफरन्स सारखा यायला पाहिजे. या दोन मधला डिफरन्स किंवा या दोन मधला डिफरन्स सारखा यायला हवा. तर कॉन्सिक्युटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे का चेक करू यामध्ये त्यामधला डिफरन्स काढू. तर डिफरन्स त्यामध्ये बघा जसं की 896 मधून जर 640 केलं तर 256 येतो आणि जसं 1152 मधून जर 896 जर आपण मायनस करतो म्हटलं तर त्यामधला पण डिफरन्स 256 येत आहे. म्हणजेच
तीन जे फ्रिक्वेन्सी आहे कॉन्झिक्युटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला म्हणता येणार. तर आपल्याला म्हणता येणार बघा इथं द डिफरन्स बिटवीन द गिवन ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी इज द डिफरन्स बिटवीन द गिवन ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी इज किती आहे 256 हर्ट्स. हे कशी काढली आपण या दोघांचा डिफरन्स घेतला आहे सबट्रॅक्शन घेतला आहे या दोघांचा डिफरन्स घेतला म्हणजेच फ्रिक्वेन्सी 256 आलेली आहे म्हणजे सारखी आलेली आहे म्हणजेच हे जे फ्रिक्वेन्सी आहेत ती हे कॉन्झिक्युटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे लगतच्या फ्रिक्वेन्सी आहे. तर आपण कन्सिडर करू की एन नॉट जी आहे याला आपण समजूया एन नॉट ला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणूया. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. तर बघा आता हे कॉन्झिक्युटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे तर मी याला एन पी म्हणतो. पी म्हणजे ओव्हरटोन दाखवतो आपल्याला. तर 640 हर्ट्स त्यानंतर लगतची काय होणार आहे याच्या नंतरची P+1 किती आहे 896 हर्ट्स आणि त्यानंतर लगेच काय आहे एन P+2 म्हणूया आपण ते आहे 1152 हर्ट्स. तर आपल्याला एन पी ची व्हॅल्यू दिलेली आहे एन P+1 ची व्हॅल्यू आणि P+2 ची व्हॅल्यू दिलेली आहेत. नंतर बघा यामध्ये पाईप जो दिलेला आहे तो क्लोज ऍट वन एंड दिलेला आहे आणि जेव्हा पाईप क्लोज ऍट वन एंड असते तेव्हा त्यामध्ये कोणते हार्मोनिक प्रेझेंट असते आपल्याला माहिती आहे ओनली ऑड हार्मोनिक ओव्हरटोन आर प्रेझेंट. पाईप कसा आहे पाईप क्लोज ऍट वन एंड आहे so that only odd harmonic only odd harmonic overtones are present. म्हणता येईल ठीक आहे ओनली ऑड हार्मोनिक प्रेझेंट आहे तर ऑड हार्मोनिकचा आपल्याला फॉर्म्युला माहित हवा आहे. तर ऑड हार्मोनिकचा फॉर्म्युला बघा आपल्याला काढता येईल जसं एन पी चा फॉर्म्युला होता ऑड साठी 2P+1 फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन. तसंच P+1 साठी काय होणार P+1 साठी इथं P च्या जागी P+1 ठेवायचा 2P+1 ठेवला आपण P च्या जागी नंतर काय आहे +1 आणि एन नॉट. तसंच काय होणार आहे एन P+2 साठी पण सेम होणार 2 P च्या जागी आता P+2 ठेवायचा +1 एन नॉट. तर आपलं एम आहे की बघा जर आपल्याला एनपी ची व्हॅल्यू आता माहिती आहे बघा आपल्याला एनपी ची व्हॅल्यू माहिती आहे इथे दिलेली आहेत एनपी ची व्हॅल्यू. जर आपल्याला पी ची व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट करतो म्हटलं तर आपल्याला एनपी माहिती होणार पी माहिती होणार आणि इझिली एन नॉट आपल्याला फाइंड आउट करता येणार. एन नॉट म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड आउट करता येणार. तर त्यासाठी आपण आधी पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एनपी ची व्हॅल्यू माहिती आहे NP+1 ची व्हॅल्यू माहिती आहे. जर आपण या दोघाला जर डिवाइड करतो म्हटलं करायचं डिवाइड करून आपण इझिली पी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. तर कसं होणार बघा
एन पी बाय एन पी प्लस वन. तुम्ही कुणालाही डिवाइड करू शकता, दोघांना डिवाइड करू शकता तुम्ही. फक्त पहिला दुसरा करा किंवा दुसरा तिसरा करा. हा, काय होणार आहे? 2p प्लस वन. इथं काय? 2p प्लस वन. इथं एन नॉट आहे, डिवाइड मध्ये 2p प्लस वन आणि इथं प्लस वन नॉट आहे. एन नॉट गेट कॅन्सल. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूया. एनपी ची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहेत. एनपी ची व्हॅल्यू किती दिली आहे बघा. एनपी ची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहेत 640. 640 दिलेली आहे. आणि एन पी प्लस वन ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? ती दिलेली आहे एन पी प्लस वन ची व्हॅल्यू 896 दिलेली आहे. 896. तर इथं 2p प्लस वन आणि 2 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू पी म्हणजे टॉईस पी प्लस 2 वन जा 2 आणि हा प्लस वन. याला सॉल्व्ह करूया बघा. तर याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, जसं डिवाइड केलं, याला दोन्ही डिवाइड करत जायचं. जसं की 640 चा डिवायडेशन 320. ठीक आहे, 2 न डिवाइड जर केलं तर. आणि 896 ला जर केलं करतो म्हटलं तर 2 न डिवाइड करतो म्हटलं तर 4 आणि याचा 96 चा 48 म्हणजे असं आहे ना. डबल पुन्हा याला डिवाइड करत जायचं, असं 2 ने डिवाइड करत जायचं. आणि तुम्हाला शेवटमध्ये असं भेटणार की इथं 5/7 तुम्हाला हा नंबर इथं दिसणार याला सॉल्व्ह केल्यानंतर. आणि इथं राहिलेला आहे 2p प्लस वन. इथं 2p आणि 2 प्लस वन म्हणजे इथं 3. ठीक आहे, इथं क्रॉस मल्टिप्लाय करा, की हा इकडे मल्टिप्लाय करा आणि 7 याला मल्टिप्लाय करा. म्हणजे काय होणार? 2p प्लस 3 इक्वल्स टू 7 ने याला मल्टिप्लाय करा 2p प्लस वन. याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार? 5 टू जा 10p प्लस 5 3 जा 15, 7 टू जा 14p प्लस 7 वन जा 7. याला सॉल्व्ह करू आता. 10p ला तिकडे नेऊ आणि 7 ला इकडे आणू इक्वलच्या या साईडने. म्हणजे काय होणार बघा. 15 मायनस 7 आणि 14p. 10p प्लस आहे तिकडे गेल्यानंतर मायनस 10p. तर आपल्याकडे भेटणार व्हॅल्यू बघा. 14p मधून 10p गेल्यानंतर 4p आणि इथं 8. म्हणजे p ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 8/4. म्हणजे p ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 2. आता p ची जर व्हॅल्यू आपल्याकडे आहे तर np ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? np ची व्हॅल्यू 2p प्लस वन एन नॉट. np ची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे बघा. np ची व्हॅल्यू स्टार्टिंगला दिली होती 640. 640 इथं ठेवून द्यायचं बघा. 2 p ची व्हॅल्यू आत्ताच काढली, आपण फाइंड आउट केली, 2 भेटली होती. आणि ह्या प्लस वन एन नॉट. याला सॉल्व्ह करून टाकू. 2 टू जा 4, 4 आणि 1 5, 5 एन नॉट. ठीक आहे, इथे 640. हा 5 ला इकडे घेऊन जा. म्हणजेच काय होणार आहे? एन नॉट 640 डिवाइड बाय 5. 5 ने जरा डिवाइड केल्यानंतर काय व्हॅल्यू भेटणार इथं? याचं डिवायडेशन भेटणार आपल्याला 128 हर्ट्स. तर हे भेटलं आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी.